पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तू ताड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती स्वतंत्र मालिका आहे. माझे भवितव्य राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांच्यामुळे सर्वप्रथम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मी टाळ्यांच्या गडगडात सर्वप्रथम घेऊन जातो. तसेच या ठिकाणी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग दामिनी पक्षातील माझ्या बहिणाबाई आमच्या सर्व महिला पदाधिकारी माझे सर्व सहकारी आज या ठिकाणी बॅक टच हा कार्यक्रम आपण संभाजी ब्रिगेड मार्फत आणि दामिनी पक्षाच्या विशेष सहकार्याने घेत आहोत. व्यतिरिक्त संविधानाचा एक दुसरा अंग होता. तो अंग असा आहे की उत्तम कवयित्री होते त्यांना उत्तम लेखिका होते. आपण साधारण जर पाहिलं तर आद्य कवी महाराजांचे जर पाहिले त्यांच्या मागे जाऊन सुद्धा 40 वर्ष असतात. साधारण मागे 40 वर्ष म्हणजे साधारण 1854 काव्य फुले नावाचा काव्य संग्रह प्रकाशित केला होता स्वतः सावित्रीबाई फुलेंनी आणि त्याच्यामध्ये 41 कवितांचा संग्रह होता आणि त्या कवितेमध्ये शैक्षणिक सामाजिक अंधश्रद्धावरील बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये उपलब्ध आपल्याला आहे. साहित्य सुद्धा त्यांचं फार लोक उपलब्ध आहे. शोकांतिका एवढीच आहे की सावित्रीबाई ही महिला शिक्षक आणि पहिला मुख्याध्यापक केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून पूर्ण भारतभर ज्यांची खरी ओळख आहे परंतु ही खरी ओळख प्रत्येक घराघरात आतापर्यंत पोहोचली नाही. ज्या ठिकाणी विशेष आपल्या शाळेचं कौतुक करतो या ठिकाणी आधीचा वेळ घेतला आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांचा इथं स्वागत सन्मान केला याबद्दल मी आपले विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी इथेच थांबतो. जय जाऊ जय शिवराय जय शिवराय.